नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आपणा सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी किंवा कुलदैवत असते आणि कुलदेवीला प्रसन्न ठेवणे हे अतिशय गरजेचे आहे. कुलदेवीची पूजा नित्य करणे व तिचे योग्य ते मानपान करत असलो तर आपल्याला तिची कृपादृष्टी प्राप्त होते व आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच आज आपण असा उपाय पाहणार आहोत की आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतील व आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त होईल. यासाठी आपल्याला आपली कुलदेवी कोणती याबाबतची माहिती असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून किंवा ज्येष्ठ नागरिकांकडून त्याची माहिती करून घ्यावी. जर आपली कुलदेवी कृपा आपल्यावर असेल तर सर्व समस्या दूर होतात. कोणत्याही प्रकारची अडचण घरामध्ये येत नाही. आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त होते. घरातील सर्व आर्थिक परिस्थिती चांगली राहते. व जर तुमचे लग्न होऊन बरेच वर्ष झाले असेल आणि संतान प्राप्ती होत नसेल तरी देखील तुम्हाला संतान प्राप्ती होते. कुलदेवतेची कृपादृष्टी आपल्यावर असणे खूप गरजेचे आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवतेची सेवा कशी करायची, 11 मंगळवार कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण करून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या ते बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण आपल्या मुख्य देवस्थानाचे वर्षातून एकदा जाऊन तरी त्यांचे दर्शन घेणे खूप महत्त्वाचे आहे व तेथून आल्यानंतर आपल्याला रोज कुलदेवतेची पूजा करणे देखील गरजेचे आहे. व रोज आपण आपल्या घरातील असलेल्या कुलदेवतेच्या टाकाची किंवा मूर्तीची पूजा करणे, पोथी वाचणे, जप करणे हे सर्व केल्यामुळे कुलदेवतेची कृपा आपल्यावर राहते. सर्व समस्या आपल्या घरातून निघून जातात. सर्व सदस्य सुखी व समाधानी राहावेत, कुलदेवतेची कृपादृष्टी आपल्यावर राहावी व जर आपली कोणती इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर आजच्या लेखामध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत की त्यामुळे आपल्याला कुलदेवतेची देवीची कृपादृष्टी प्राप्त होते व आपल्या घरात असलेली सर्व समस्या दूर होतात. यासाठी आपल्याला या कुलदेवतेचा वार माहीत असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्या कुलदेवतेचा वार मंगळवार असेल तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला हे 11 मंगळवार उपाय करायचा आहे. आणि जर कुलदेवतेचा वार शुक्रवार असेल तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. यासाठी आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठून पूजा करायची आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचा लेप लावायचा आहे. पूजा करत असताना या उपायासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे व तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर देवाजवळ जो दिवा असेल तो दिवा प्रज्वलित करावा. प्रथम आपल्याला घरातील देवपूजा पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर आपल्या कुलदेवतेचा जो काही आपल्या देव्हाऱ्यामध्ये जे टाक किंवा मूर्ती असते ती एका ताम्हणामध्ये घ्यावी व तिला पाण्याने व पंचामृताने अभिषेक घालावा. पहिल्यांदा प्रथम 5 वेळा पाण्याने अभिषेक घालावा, त्यानंतर 5 वेळा पंचामृताने अभिषेक घालावा व पुन्हा 5 वेळा पाण्याने अभिषेक घालावा. हे झाल्यानंतर मूर्ती काढून स्वच्छ कापडामध्ये स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचे कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे, तो नक्की पहा. आणि त्यामध्ये कुंकुमार्चन करत असताना देवीची 108 नावे देखील त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर व्हिडिओ नक्की पहा. कुंकुमार्चन करत असताना ते 11 वेळेस, 21 वेळा किंवा 108 वेळा करायचे आहे. त्यानंतर हे कुंकुमार्चन केलेले कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि हेच आपल्याला पुढच्या 11 मंगळवार सेवा करत असताना वापरायचे आहे.
आणि ज्यावेळेस तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल त्यावेळेला हे कुंकू कपाळी लावून मगच बाहेर जायचे आहे. त्यानंतर कुलदेवतीला हळद कुंकू वाहून अक्षदा अर्पण करायचे आहेत. धूप व दीप ओवायचे आहेत. हे सर्व झाल्यानंतर कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य दाखवत असताना जो आपण पहिल्या मंगळवारी नैवेद्य दाखवत असतो तो पुढच्या 11 मंगळवार आपल्याला दाखवावा लागतो. म्हणून जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही साधा खडे साखरेचाही नैवेद्य दाखवू शकतात. नंतर देवीला गजरा अर्पण करायचा आहे. त्यानंतर देवीला सगळ्यात महत्त्वाची प्रिय गोष्ट म्हणजे एक विडा अर्पण करायचा आहे. यासाठी खाऊच्या पानांची 2 जोड घ्यायचे आहेत. म्हणजेच खाऊचे 2 पाने घ्यायची आहेत. त्यामध्ये थोडी खडी साखर, सुपारी, काथा, चुना, केशर घालायचा आणि विडा तयार करून एक अखंड लवंग त्यावर लावायची. यामध्ये एक वेलची देखील घालावी आणि देवीची सकाळ व संध्याकाळ दोन्ही टाईम आरती करावी. देवीला प्रार्थना करावी, क्षमा याचना करावी आणि तुम्ही देवीला नैवेद्य दाखवला आहे विड्याचा व खडी साखरेचा तो तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खायचा आहे. बाहेरच्या व्यक्तींना अजिबात द्यायचा नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करा. नक्कीच देवीची कृपा होऊन तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. तुमच्या कुलदैवत देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरच्यांच्याही इच्छा सर्व पूर्ण होतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.